पाहतोय स्क्वेअर लेगचा फटका तिथे एक टप्प्याने चेंडूला फील्ड केलं. जोपर्यंत फेकी होईल तोपर्यंत एकच धाव धाफलकावरती पाहायला मिळते. व्हाईटने धावची सुरुवात झाली होती त्यानंतर सिंगल धाव संजूच्या फली जो आपण पाहतोय म्हणजे 2 धावा धाफलकावरती असतील. जनार्दन असेल, करण असेल, दत्ता असेल, चांगली आपण पाहतोय खेळाडू या संघामध्ये. श्री सिद्धिविनायक संघनायकाच्या भूमिकेत आपण पाहतोय. दत्ता लोभीला फील्ड चेंज करतोय, थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय. दोन क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर, त्या कारणास्तव थोडी गोलंदाजाची जपून गोलंदाजी करावी लागेल याचीकडे लक्ष देत असताना आपण पाहतोय. यानंतर दुसरा चेंडू चांगल्या रीतीने फेकला होता त्याच्यावरती बाहेरची कडा घेत असताना यष्टीरक्षकाचा चांगला एफर्ट आपल्याला पाहायला मिळाला. तिथे झेल सुटला, थोडासा दूरवर चेंडू गेला, त्या कारणास्तव स्लिपच्या क्षेत्ररक्षकाला एक टप्प्याने चेंडू फील करता आला आणि तिथे एक धाव पुन्हा पाहायला मिळाली. आता टप्प्याचा चेंडू संजूला दिले, लॉलीपॉप चेंडू तो सोडणार नाहीये. चेंडू एक टप्पा माफी असावी डायरेक्ट जाऊन षटकाराच्या लॉबीच्या बाहेर पडलाय. 6 धावा पाहायला मिळतील या चेंडूवरती. अगदी फ्लॅट फटका होता, असं वाटला कुठेतरी टप्पा घेईल का काय, परंतु नाहीये. ताकद होती या फटक्यामध्ये, जबरा टायमिंग पाहायला मिळाली त्या कारणाचा षटकार आणि षटकाराच्या साहाय्याने धावफलक आपण पाहतोय 9व्या अंकावरती जाऊन पोहोचलाय 3 चेंडूच्या खेळीच्या समाप्तीनंतर. आता इथे जरा बाहेर चेंडू ठेवलाय, शरीरापासून दूर ठेवायचा होता, जास्तीचा बाहेर निघाला, जास्तीचा शफल झाला आणि त्या कारणास्तव इथे ऑफसाईडच्या दिशेने सहजासहजी फटका खेळण्यात मदत मिळाली संजू या फलंदाजाला. पॉवर प्लेचं षटक अगदी 38चं सर्कलचं भेदलं आणि इथे 4 धावा पाहायला मिळाल्या. चांगली सुरुवात करून देत असताना श्री सिद्धी ऋतू 11 संघासाठी आपण पाहतोय संजू आणि कैलास. पुन्हा ऑफसाईडच्या दिशेने कट केलाय चेंडूला, पॉइंट क्षेत्राला बीट करत असताना पण पॉइंट क्षेत्रातील क्षेत्ररक्षक अगदी चेंडूचा पाठलाग केला, सीमा जवळ जाऊन तिथे डाईव्ह लगावली आणि तब्बल 2 धावा वाचवताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला एफर्ट, कप्तान देखील ताला वाजवतोय, एसटी रक्षक जनार्दन देखील त्याचा चांगला पाठीराखण करतोय, खूप शुभेच्छा देतोय आणि चांगलं काम केलं हे देखील त्याच्या जवळ जाऊन सांगतोय, चांगला एफर्ट लगावतोय. आपण पाहतोय चांगली कामगिरी पॉइंट क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पाच चेंडूचा खेळ संपलाय, धावसंख्या आपण पाहतोय 15 या अंकावरती. संजू शेवटचा चेंडू फेस करेल, पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने उडवलाय, एक टप्पा घेत चेंडू सीमा पलीकडे आलाय तो चौकार. डीजे पाहायला मिळेल, कारण समोर कैलास आणि संजू, तर गोलंदाजी मार्गवरती दत्ताला आपण पाहतोय. या षटकामध्ये चांगली चुरस निर्माण होणार आहे, कारण चांगले तालुक्यातील कर्जत तालुक्यातील आपण पाहतोय चांगले धुरंधर चांगले खेळाडू आपण एकमेकांसमोर उभे राहिलेत. यानंतर आस्था 11
चेंडू पुरवायचे आला. चला इथे विश्वनाथ देखील उपस्थित झाले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. हे चेंडू पुरवा आयोजक कृपया सरगलेच एका पाठोपाठ जाऊ नका. खूप चांगली शृंखला तुमच्या माध्यमातून पाहतोय. अगदी नवतरुण खेळाडूंना तुम्ही प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांचा मनोधैर्य वाढवण्यासाठी ही जी शृंखला तुम्ही जी ठेवले. पॉवर प्लेचा दुसरा षटक आहे. जुना बॉल घेऊ नका सर. नवीन आहे ना? ओके. आणि दुसरा चेंडू पाहतोय आपण. दत्ता लोभी या गोलंदाजाचा निर्धाव फेकलाय. जशाच तसं उत्तर आपल्याला पाहायला मिळते. परंतु तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा इथे उत्तर देत असताना दत्ता लोभी या गोलंदाजाला ऑफसाईडच्या दिशेने कार्पेट लेवलचा फटका, अगदी आपल्या फलंदाजीची परिचय देणारा फटका आपल्याला पाहायला. डीजे बजाव. अगदी आपण पाहतोय 3 चेंडू मध्ये 10 धावा खर्च करत असताना दत्ता लोभे 3 चेंडू मध्ये उत्तर द्यावं लागेल. एक ही सलामीची जोडी फोडावी लागेल. चांगली पार्टनरशिप आपण पाहतोय संजू आणि कैलासच्या माध्यमातून. ऋतुविलन संघासाठी आता इथे मात्र प्रश्न विचारला गेलाय. अगदी बाउन्सर चेंडू कैलासच्या विरोधात. चेंडू पडल्यानंतर थोडीशी खांद्याच्या लेवलची उंची पाहतोय. घेऊन चेंडू निघून गेला. जना एसटी रक्षकाच्या हातात. अगदी एसटी रक्षण करत असताना जुना खेळाडू आहे जनाची देखील बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल. खूप चांगली फलंदाजी करतो. आता पुन्हा बाहेर ठेवलाय शरीरापासून, बॅटच्या रडार पासून चेंडूला दूर ठेवलाय. म्हणजे 2 फटके आल्यानंतर 3 चेंडू निर्धाव खेळत असताना कैलास फलंदाज आपण पाहतोय. अगदी चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतो एकमेकाच्या विरोधात. चेकता विपक्ष कैलास. शेवटचा चेंडू. नेक्स्ट मॅच असा 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये अचानक फायटर्स. दोन्ही टीमच्या कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी रेडी राहा. इथे चेंडू हवेत. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये गोलंदाज नाहीये. कॉल केला एसटी रक्षकाला. इथे थोडीशी मिस्टेक झाली होती पण जना खंडागले. एक अष्टपैलू ऑलराऊंडर आपण म्हणतोय. क्षेत्ररक्षण तितक्याच ताकदीचं त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. आणि 10 धाव्यांच्या मोबदल्यात 1 विकेटची कमाई केली. कैलासला माघारी परतवण्याचं काम दत्ता लोभी कर्णधार करत असताना. डीजे बजाव. भागीदारी रचत असताना संजू 5 चेंडू 17 धावांमध्ये खेळतोय. आणि वैयक्तिक 10 धावा करून संजू माघारी परतलाय. तर एक्स्ट्राच्या स्वरूपात 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. धावसंख्या आपण पाहतोय 2 षटकाच्या अंती 29 या अंकावरती 1 विकेटच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज करण. इथे करण गोलंदाज. दुसरा करण आहे आणि त्याच्यावरती आखूड टप्प्याचा चेंडू होता. वेगवान चेंडू हाताळला होता परंतु संजूला
किती वेगवान चेंडू फेकअप टायमिंग प्रॉपर करत असताना अगदी आपण पाहतोय पॉवर प्लेचं दोन्ही षटक संपुष्टात आलंय आणि जे 38चं बंधन होतं ते देखील मुक्त झालं. म्हणजे 5 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण करत असताना तरी देखील चौकार आपल्याला पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळतोय. म्हणजे चांगली फलंदाजी होती संजूच्या माध्यमातून. अगदी वारंवार स्पर्धा खेळत असतो तितकाच अनुभव आहे, तितकाच बॅटिंगची पॉवर आहे, स्ट्रेंथ आहे, ती आपली इथे पणाला लावत असताना चांगली कामगिरी ऋतू 11 संघासाठी. आता एक्स्ट्राचा सफल आणि इथे सांगितलं मी व्हाईटच्या बाहेर सफल झालोय, तुला कुठे चेंडू फेकायचं तिथे फेक. गोलंदाजाने एष्ट्यांच्या बाहेर चेंडू फेकला, शरीरावरती चेंडू फेकला, इथे स्वतःला बेंड केलं, उजवा घुटना वाकवला, जमिनीला लावला आणि तिथे मात्र फटका लेग साईडच्या दिशेने खेचला. एक टप्प्याने पुनश्च चौकार पाहायला मिळाला. काय चांगली फलंदाजी होती संजूच्या माध्यमातून. तब्बल आपण पाहतोय 7 चेंडू 25 धावांवरती पोहोचलाय. म्हणजेच संजूची जी कॅपॅसिटी आहे आपण फ्रेंडशिप लीग पाहिली त्यामध्ये तब्बल विचार करायला गेला तर 5 सामन्यामध्ये यकीन वाटणार नाही बंटी सर 250 धावा या फलंदाजाने ठोकल्या होत्या. रिव्हर्सचा अटेल. खरोखर आंबिवली परिसर प्रीमियर लीगचा आमचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपवरती चर्चा चालू होती का फ्रेंडशिप लीग ही देखील यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह पाहिजे होती. इतकी चांगली खेळी पाहायला मिळाली. बरेचसे क्षेत्ररक्षक चांगल्या झेल पकडल्या, चांगल्या गोलंदाजी झाली, चांगली फलंदाजी झाली, पण सर्वांना मिस करून गेली ती. कारण कुणाला ग्राउंडवरती जाणे शक्य नसतं, ते घर बसल्या आपण प्रेक्षेपण पाहत असतो आणि ते प्रेक्षेपण आपण पाहतो KTCच्या माध्यमातून अजिंक्य पवार प्रोप्रायटर ऑपरेटरच्या माध्यमातून मध्ये बंटी माली, मयूर आणि योगेश कॅमेरामॅन आपण पाहतोय. धनेश ना, आर्यन आणि गणेश ही जोडी आपण पाहतो कॅमेरामॅन. स्क्वेअर लेग मध्ये आपण पाहतोय गणेशला, तर समोरच्या कॅमेरामध्ये आपण पाहतोय मयूर ऑपरेट करतोय. चांगलं क्षणचित्र टिपतोय. त्यांना देखील हार्दिक शुभेच्छा असतील आणि धन्यवाद असतील. खूप चांगली क्लॅरिटी आहे अजिंक्यच्या माध्यमातून. आपण आर्यन माफी असावी, वारंवार मी त्याला मयूरच समजतो, आर्यन आहे. आर्यन देखील धोत्रेच्या मैदानावरती आपला वैयक्तिक संघ घेऊन तिथे खेळण्यासाठी आला होता. चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. कमी चेंडू त्याच्या वाट्याला आले होते परंतु चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून. 9 चेंडू 17 धावा त्याच्या माध्यमातून पाहिल्या होत्या. दरम्यान आपण पाहतोय तिसरं षटक संपुष्टात आले. धावा संख्या आपण पाहतोय 38 या अंकावरती. 3 षटकांच्या आधी एकच विकेट गमावले. आता फ्री माइंडेड स्ट्रोक खेळण्यासाठी संधी असेल ऋतू 11 संघाकडे, कारण विकेट भरपूर आहेत त्यांच्याकडे. आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर अजूनही 8 विकेट उर्वरित आहेत आणि 8 विकेट असताना 12 चेंडू आहेत. 12 चेंडू आणि संजू आतापर्यंत चेंडू फेस केले संजूने 10, धावसंख्या वैयक्तिक 26, म्हणजे पूर्णपणे सेट झालाय आणि संधी असेल आता मोठ्या फटक्यांसाठी संजूकडे. आणि तिसरं षटक आपण पाहतोय खानदन मॅन फ्रॉम खानदन संघाचा हा गोलंदाज ऋषी. गतवर्षी काय कमालीची गोलंदाजी केली होती. पहिला चेंडू दिशाहीन. नक्कीच DK सर आमच्याकडे बोलतायत, सांगतायत खराब चेंडू आहे, अगदी लेग चेस्टीच्या बाहेरून गेलाय चेंडू. पंचांनी दंडित केलं, सांगितलं हा खराब चेंडू आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलकावरती वाढवली जाईल. धाव संख्या जाऊन पोचले 39. इथे जोरदार अपेल पाहायला मिळाली. शरीराचा वेध घेणारा चेंडू होता परंतु जवळ कमरेच्या उंचीचा चेंडू होता, म्हणजे एष्ट्या मिस करत होता. आस्था 11 विपक्षात अचानक फायटर्स हा सामना आपण पाहणार होतो. विनरचा सामना आहे. तशा प्रीमियर लॉट्स देखील गेलेच सांगायला नाही पाहिजे. आणि इनिंग दरम्यान आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत. तिथे आमच्या टॉस बॉक्समध्ये आजच्या दिवसाचे समालोचक योगेश सर ढोले तिथे आपले उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थितीत नाणेफेकी केली जाईल. ऋषी चांगली गोलंदाजी करतोय वैयक्तिक स्पेलमध्ये.
आखूड टप्प्याचा चेंडू आहे, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून निघून गेलाय चेंडू, आलाय तो बिग बिग रामदेव बाबा पतंजली षटकार. इथे चर्चा केली होती संजू या फलंदाजाची, इतका चांगला आणि गुणवान फलंदाज संजू पण असेल. संजू असो कैलास असो, मेचकरवाडी संघाचा जर विचार करायला लागेल इतके सामने खेळतायत, पण पंचांच्या लक्षात जर चूक आली नसेल तरी ते इथे खेळपट्टी सोडतात. इतके चांगले फलंदाज आपण पाहतोय, बॅट्समन स्पिरिट आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून. 14 चेंडू ऑन स्क्रीन पाहतोय आपण केटीसीच्या माध्यमातून. संजूला परतताना 14 चेंडू, धावसंख्या 34 वैयक्तिक जमवत असताना माघारी परतलाय. ऋषीच्या गोलंदाजातील जा घेऊन थांब, तिसरं षटक घेऊन. हा अगदी जरा स्पीडअप करायचंय. आजच्या दिवसात देखील आपण 10 सामने आपल्याला कव्हर करायचे. 4थं षटक आहे मार्गस्थ. ऋषीची आपण प्रशंसा केली होती. जोरदार अपील आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू आहे, अगदी बाहेरच्या दिशेने जाणारा चेंडू होता. पंचांच्या लक्षात आले आणि पंचांनी या अपीलकडे दुर्लक्ष केलंय आणि ऋषीची अपील इथे निकामी जात असताना आपल्याला पाहायला मिळते. ऋषीचा एक षटकार जर वगळला गोलंदाजीतील तर खूप सुरेख गोलंदाजी होतीये ऋषी या गोलंदाजाची. अगदी आता चेंडू पडता क्षणी बाहेरच्या दिशेने वलन घेतोय आणि पुन्हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. षटक संपल्याचा इशारा पंचांनी केला. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 47, 47 या अंकावरती 2 विकेट गमावल्यानंतर आणि शेवटचा षटक हाताळण्यासाठी दत्ता लोभी कुणाच्या हातात धुरा देईल आपण पाहायला मिळेल. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू आपण पाहतोय, दूरवरून झालाय चेंडू, अगदी शरीरापासून आणि बॅटच्या रडार पासून खूप दूर होता चेंडू. त्या कारणास्तव पंच आमच्याकडे बोलले सांगतायत हा खराब चेंडू आहे. पहिला चेंडू स्वेर मारा, खराब मारा, व्हाईटची घोषणा. यॉर्करचा चेंडू आणि ते यॉर्करचा चेंडू खोदून काढलाय, लोअर फुलटॉस करून घेतला, त्यावरती कार्पेटच्या साहाय्याने चेंडू ढकलून दिला आणि इथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागते फलंदाज रोहितला. दुसरा चेंडू खेळत होता वैयक्तिक, 1 धावावरती माघारी परतलाय. माफी असावी, प्रभाकरची विकेट इथे गेली, कारण प्रभाकर स्ट्राईक एंडला होता, त्यांनी सिंगल धाव मिळवली. चला नवीन बॅट्समन, चला लवकर जाऊ द्या. सर्कल सोडायच्या आत फलंदाज तुमचा मैदानात पाहिजे याच्याकडे लक्ष द्या. ऋतू 11 संघाने काय सुरुवात केली होती, त्यानंतर दत्ताने गोलंदाजी केली, त्याच्यावरती कैलासला माघारी परतवला आणि त्यानंतर आपण पाहिलं ऋषीला गोलंदाजी करत असताना संजूला काढला, माघारी परतवला. म्हणजे जे मेन धुरंधर होते सलामीचे 2 वीर त्यांना मात्र माघारी पाठवण्याचं काम केलं होतं आणि तिथे धावसंख्या थांबल्या. आता मात्र चांगला फटका, चेंडूचा पाठलाग केला, इतका उंचावर चेंडू होता, बॅट आडवी केली
आणि चेंडूला ढकलला ऑफसाईडच्या दिशेने. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि तिथे मात्र विकेट गमावली. गेल्या पावलांनी फलंदाज माघारी परतलाय रोहित. इथे आखूड टप्प्याचा चेंडू होता. मिस टायमिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. एक टप्प्याने चेंडू फील्ड होईल, फेकी होईल तोपर्यंत 2 धावा खेळपट्टीवरती. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय आणि 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोचलाय. 56 या अंकावरती. शेवटचा चेंडू शेवटच्या पहिल्या पारीतील आपण पाहतोय पूर्वार्धातील लेग साईडच्या दिशेने चेंडू उडवलाय. लेग स्लिपचा क्षेत्ररक्षक ऋषी तिथे चेंडू मागे पलतोय परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. मित्र चेंडू घेऊन ये आणि व्हायचंय. असा 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये अचानक फायटर्स दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. नेक्स्ट मॅचचा टॉस बरोबर इनिंग ब्रेक मध्येच आपण करतोय त्याच्यामुळे दोन्ही टीमचे कॅप्टन आणि इथून आजच्या दिवसामध्ये खेळणारे सगळे संघ इनिंग ब्रेक मध्ये बरोबर आपली मॅच असेल त्याच्या अगोदर आम्ही अनाउन्समेंट करतो. त्याच वेळी तुम्हाला टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये उभं राहायचं. असा 11 टीमचे कर्णधार जितेश या ठिकाणी उपस्थित झालेत. अचानक फायटर्स टीमचे कर्णधार प्रमोद आपण देखील उपस्थित राहायचंय. आपण पाहताय ऑन स्क्रीन निखिल सकपाल आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय योगेश सरांना आणि त्यांच्या डाव्या बाजूला आपण पाहतोय जितेश या कर्णधाराला आणि ते नंतर सांगू. ऑन स्क्रीन आपण पाहतोय आर्यन या कॅमेरामॅनच्या माध्यमातून चांगली कव्हर करत असताना जितेश हा कर्णधार तिथे पोहोचलाय. प्रमोद देखील पोहोचलाय. चला दोन्ही टीम दरम्यान टॉस करतोय. निखिलजी सकपाल यांच्या शुभास आपण नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करतोय. हेड इज अ कॉल. हेड इज टेल. टॉस जिंकलाय असा 11 टीमना आणि बॅटिंग करण्याचा डिसिजन आहे. चला दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. जास्त वेळ नाहीये. लगेच जाऊया कमेंट्री बॉक्स मध्ये जिथे जोडले गेलेत गणेश रसाल सर. ओर टू गणेश रसाल सर. धन्यवाद सर. आपण पाहतोय 60 धावांचं लक्ष्य श्री सिद्धी विनायक संघाला. 30 चेंडू 60 धावा जमवायचे. तर आपण पाहतोय अस्ता 11 संघाला 3 धावांची पॅनल्टी आहे. ऋतू 11ला माफी असेल. ऋतू 11ला 3 धावांची पॅनल्टी आहे. ती एक षटकानंतर आपण धावांमध्ये ऍड करणार आहोत. सलामीची जोडी पाहतोय. एकीकडे असेल जना तर एकीकडे असेल दत्ता लोबे.
आपण पाहतोय गोलंदाजी मार्क होती सज्ज झालाय राजेश हा गोलंदाज. गतवर्षी आपण ब्रदर हॅलो ब्रदर्स 11 संघामध्ये या गोलंदाजाला पाहिला होता. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. पण आता इथे आपण पाहतोय ऋतू 11 संघामधून ही गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू आखर टप्प्याचा चेंडू त्याच्यावरती प्रहार आणि इथे ऑफ साइडच्या दिशेने चेंडू उडवला होता. तिथे वनडाऊनच्या भूमिकेत इथे खडे खडे स्ट्रोक खेळायचा होता. आपण पाहू प्लस 4 धावा पाहायला मिळतील. हॅलो 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 दरम्यान आपण पाहतोय जोरदार अपील झाली होती अगोदरच्या चेंडूवरती. निर्धाव चेंडू पाहिला त्यानंतर लेग साईडच्या दिशेनं चांगला फटका केला. त्या चेंडूचा पाठलाग करत असताना अगदी सीमालगत चेंडूला अडवण्यात यश प्राप्त केलंय. थांबवलं गेलंय. जोपर्यंत उचलणार फेक करण्यात तत्पूर्वी 2 धावा आपल्याला या चेंडूवरती पाहायला मिळाल्या. 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 8 अंकावरती. हॅलो चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. बाहेरच्या दिशेने वलन देत असणारा चेंडू पुन्हा आता ऑफसाईडच्या दिशेने कट केलाय चेंडूला. चेंडूची वाट पाहिली आणि चेंडूला
14 धावा आपण पाहतोय. पहिलं षटक संपुष्टात आलाय. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती 14 आणि 3 ऍड करायचे पॅनल्टीच्या, म्हणजे 17 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. पहिल्या षटकाच्या अंती एक विकेट गमावल्यानंतर श्री सिद्धिविनायक संघ पाठलाग करतोय 60 धाव्यांचा आणि 60 धाव्यांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय पहिल्या षटकात 17 धावा जोडल्या गेल्या धावफलकावरती. आता गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय या संघाचा संघनायक कैलास बांगारी. अगदी खोलात ठेवलाय पहिला चेंडू आणि तिथे पहिली धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि पहिला जरा फास्ट घ्या. पहिलेच धाव घेत असताना इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला. डायरेक्ट हिट देखील झाली गेली आहे, परंतु इथे संशय निर्माण झालाय पंचांच्या मनात. ही धाव पूर्ण आहे की नाहीये ते चेक करतोय आपण लाईव्हच्या माध्यमातून. थर्ड अंपायर कुठे असतील याच्या इथे थोडासा 50-50 आपल्याला समजतो इथे निर्णय. तरी पण आपण थर्ड अंपायरचा वाट पाहणार होतो तर आमचे जतीन सर नाही योगीराज सर. नॉट आउट असेल फलंदाज. अगदी चांगला निर्णय आपण पाहतो इथे पंचांच्या माध्यमातून. पहिल्याच धावेसाठी डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला. पुन्हा अशा चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. कैलास विपक्षात दत्ता लोबे. पुन्हा अशा यॉर्करचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने होता. वाईड यॉर्करचा प्रयत्न होता, परंतु चेंडूला कार्पेटच्या सहाय्याने ढकललं आणि पुन्हा अशा सिंगल धाव. म्हणजे कैलासला कुठेतरी सांभाळून खेळण्याचा मानस इथे दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. प्रयत्न तसाच असेल, कारण कैलासचं षटक कमी धावून झालं तरी चालेल, परंतु विकेट गमवायची नाहीये.
दरम्यान नो चेंडू फेकलाय आणि फ्री हिटचा चेंडू असेल पुंडलिकजी साहेब इथे खांदणगावचे रहिवासी उपस्थित झालेत, त्यांच्याकडून दत्तासाठी पारितोषिक आहे. एक षटकार जर ठोकतोय सलगचे 2 षटकार 200 रुपयाचा पारितोषिक पुंडलिकजी उघडे करून. धन्यवाद साहेब, आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. फ्रीटच्या चेंडूवरती पुन्हा यॉर्करचा चेंडू आपण पाहिला, त्याच्यावरती 1 धाव. आपण पाहतोय व्हिडिओग्राफर सिनेमॅटिक हर्षो, सोशल मीडिया व्हिडिओग्राफर. कोणती शूट करायची असेल तर हर्षल रसालशी संपर्क साधा. आपण पाहतोय त्याचा इंस्टावरती अकाउंट देखील आहे. क्रिएटर हर्षो, प्रोफेशनल व्हिडिओ एडिटर सिनेमॅटिक हर्षो 2233 असं त्याचा अकाउंट आहे. तरी पण संपर्क साधायचे, कुणाचा व्हिडिओ करायची असेल, काही सिनेमॅटिक शूट असेल, बर्थडे शूट असेल, बेबी शॉवर असेल, वेडिंग असेल, कार डिलिव्हरी असेल, पॉलिटिकल शूट असेल, प्रोफेशनल शूट असेल, तरी देखील संपर्क साधायचे. ऑल टाइप ऑफ शूट अवेलेबल हर्षल रसाल. तरी आपण संपर्क करू शकता हर्षल रसालशी. आणि आपण पाहतो या लीग मध्ये जयमार क्रिकेट संघ पिंगलस यांच्या माध्यमातून देखील त्यांना या कार्यक्रमामध्ये इन्व्हाइट केलंय. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि त्यांचे तिकडे कार्यक्रम देखील सोपवला गेलाय सर्व शूटसाठी. आणि त्यानंतर कालच्या दिवसात मंगेश खेडेकर यांनी देखील 500 रुपयाचं पारितोषिक हर्षलसाठी दिलंय, ज्याच्याकडून त्याची व्हिडिओ एडिट करून त्यांनी सरप्राईज गिफ्ट केलंय हा मंगेश खेडेकरला. त्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक हर्षल रसालला दिले गेलंय. धन्यवाद. जाऊया आपण खेळपट्टीकडे. आपण पाहतोय धापलकरती धावा लागल्या गेल्या ते 31. 60चा लक्ष्य गाठायचं आहे. अजूनही 29 धावा धापलकरती जोडावे लागतील श्री सिद्धी विनायक संघाला. संकेत जे सावंतकुडे असतील आपण यायचे. येशू तू नको टेन्शन घेऊ. ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला कट केलाय आणि त्याच्यावरती आपण पाहतोय कार्पेटच्या साहाय्याने चेंडू निघून गेलाय. तिथे 4 धावा दत्ता लोबीच्या फलीतून. आणि पुंडलिकजी उघडे साहेब इथे वाट पाहतात दत्ता लोबीच्या 1 षटकारासाठी. चला पंच स्पीडअप करायचंय. आजच्या दिवसात 2 चेंडू 2 धावेंवरती खेळतोय दत्ता लोबी. तर एकीकडे 11 चेंडू 20 धावेंवरती आपण अनिलला पाहतोय. आणि इथे चौकार हॅट्रिक आपण पाहतोय अनिल च्या फलीतून. या लीगचे ती दुसरी चौकार हॅट्रिक आहे. जी पहिली चौकार हॅट्रिक आकाश रसाल यांच्या माध्यमातून आली होती. नंतर जाईल इथून जाईल आम्ही आहेत.
तिसरं षटक मार्गस्थ होईल. गोलंदाजी मार्क होती. आपण पाहता आयुषला पहिला चेंडू कार्पेटच्या साहाय्याने. पुंडलिकजी उघडे साहेब आपण व्यासपीठावरती बसा. आपलं पारितोषिक दत्ता लोबीसाठी आहे. एक षटकारासाठी तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक आहे. तो षटकार आला तर तुमच्या हातचे बक्षीस आम्ही देऊ, नाही आला तर तुमचे पैसे आम्ही रिटर्न करू. याचीकडे लक्ष द्या. आपण बसा व्यासपीठावरती. व्यासपीठावरती आपला विराजमान व्हायचं आपण. अनिल पाहतोय आता इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता. वेगवान चेंडू आणि बॅट येण्या अगोदर चेंडू निघून गेलाय यष्टी रक्षक संजूच्या हातामध्ये आणि तिथे निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय. निर्धाव चेंडूच्या सांगतेने धावफलक स्थिर असेल 36 या अंकावरती. अजूनही येणारे विचार करायला गेला तर 16 चेंडू आणि 24 धावांची गरज असेल. सलगचे 2 षटकार येतात तर संघ मालक रोहिदासजी पिंगले यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. एक तर आलाय दत्ता लोबी कडून. पुंडलिकजी उघडे यांचं पारितोषिक जवळ कमावलंय दत्ता लोबी या फलंदाजाने. अजून जर येतोय तर रोहिदासजी पिंगले यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. 43 धावफलकावरती आपण पाहतोय. 17 धावांची गरज आहे. एक षटकार जर आला तर सामन्यामध्ये पकड मजबूत करील श्री सिद्धिविनायक संघ. इथे फुलटॉस चेंडू होता, मिस केलाय. सांगत होता षटकारासाठी जायचं नव्हतं. ऑफसाईडच्या दिशेने जर उडवला असता तर 4 धावा मिळाल्या असत्या. असंच काही चित्र दाखवत असताना केटीसीच्या माध्यमातून आपण पाहतोय. काय क्लॅरिटी पाहतोय आपण. उत्तम दर्जाचं क्लॅरिटी आणि चांगला व्हॉइस देखील त्यांच्या माध्यमातून आम्हाला ऐकायला मिळतोय, पाहायला मिळतोय. केटीसीच्या माध्यमातून खूप चांगली थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. प्रोप्रायटर एजे इथे खोलात होता. पुनशा एक टप्प्याने चेंडूला लॉंग ऑफ मध्ये पाठवलंय. तिथे पुनशा 1 धाव आणि एकच धावीवरती समाधान मानतोय. जलद गतीने आपलं षटक संपवलं. कुठलाही एक्स्ट्राचा चेंडू फेकला नाहीये. धावा खर्च केल्या 11. एक षटकार जर वगळला तर खूप चांगली गोलंदाजी झाली होती. म्हणजे कुठेतरी सामन्यामध्ये चुरस निर्माण झाली असती एक षटकार नसता गेला तर. परंतु आता विचार करायला गेला तर थोडंसं जड पाड आपल्याला श्री सिद्धिविनायक संघाचं पाहायला मिळतंय. कारण 12 चेंडू आणि गरज आहे ती 15 धावेंची. आता आपण पाहतोय गोलंदाजी मार्क होती सज्ज झालाय कैलास बांगारी. ह्या गोलंदाजाने जर एक किंवा ह्या जोडीला तंबूच्या आश्रयाला जर पाठवला तर सामन्यामध्ये एक चांगली पकड मजबूत करू शकेल. कारण गरज आहे 12 चेंडू आणि 15 धावेंची. ह्या षटकाला कमी धावांचं षटक फेकावं लागेल आणि विकेट कमवावे लागतील कैलासला. स्टेप आउट केलाय आणि चेंडूला उडवलाय. चेंडू फेकून दिलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून आलाय तो. माल्टी हिट. बिग षटकार. डीजे इथे दुसरा षटकार आणि पारितोषिक आहे शरदजी आसावले आणि रोहिदासजी पिंगले यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे दत्ता लोबीसाठी. आणि पुंडलिकजी उघडे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. म्हणजे 700 रुपयाचा मानकरी दत्ता लोबी आपण पाहतोय ऑन फायर होतोय. इथे कमबॅक करणारा स्पेल हातलायचा होता कैलासला. परंतु सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 फटके खात असताना आता धावसंख्या पाहते लागते ती येणारे चेंडू असतील 10 आणि 3 धावा धावफलकावरती पाहिजेत विजयासाठी.
पुन्हा ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला कट केलाय आणि हा विजयी फटका आपण पाहतोय दत्ता लोबीच्या माध्यमातून. ज्या साईडला बॉल गेलाय तो बॉल रिटर्न करायचा आहे. पुंडलिकजी उघडे साहेब आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. शरदजी आसावले साहेब आणि रोहिदासजी पिंगळे संघ मालक दोन्ही संघ मालकांना विनंती असेल आपण यायचंय. कॉम्बॉक्स मध्ये आपण आता टॉस झालाय. कॉम्बॉक्स मध्ये आपण पाहतो योगेश सरांना. चला अचानक फायटर्स संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. शरदजी आसावले आणि रोहिदासजी पिंगळे साहेब टॉस बॉक्स मध्ये यायचे. हॅलो. पुंडलिकजी उघडे यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक. दत्ता लोबीचा मोठा फॅन पुंडलिकजी उघडे, तरी त्याच्याकडून एक षटकारासाठी 200 रुपये होते. तर विचार करायला गेला तर 3 षटकार मारले दत्ता लोबीने. आपण पाहतोय श्री सिद्धिविनायक संघाचे हेड कोच व्यवस्थापक मॅनेजर आमचे विवेक दादा दिसले कदम. माफी असावी कदम, आम्ही पप्पू दादा बोलतो. आमचे पप्पू भाई आहेत ते पप्पू भाई. टीम मॅनेजमेंट कशा रीतीने करायचं हे दाखवून देत आहेत. ब्लॅक चष्मा ए फोटो घ्या. एक कुणीतरी कॅमेरामॅन या, एक फोटो घ्या. पुंडलिकजी उघडे यांच्याकडून एक षटकारासाठी 200 रुपये होते. ते दत्ता लोबीला देत असताना आणि चांगला खेळ केला त्याबद्दल पाठीवरती थाप देखील मोठे फॅन आहेत. गतवर्षी देखील आपण पाहिलं होतं त्यांना दत्ता लोबीसाठी पारितोषिक होतं त्यांच्याकडून.